अखेर पंकजाताई मुंडे या महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर जाणार हे स्पष्ट आहे। निकाल लागणं हा औपचारिकतेचा भाग आहे, मात्र आता अधिकृतरित्या पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या सदस्य होतील, म्हणजे आमदार होतील। हा प्रवास साधा सोपा नव्हता। 2019च्या निवडणुकीमध्ये आपले सुलत बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून झालेला पराभव, बीड, परळी आणि एकूणच मराठवाड्यामध्ये हळूहळू वर्चस्वाला लागत असलेले धक्के जे स्थानिक राजकारणात सुद्धा दिसले होते, आणि त्यानंतर पुनर्वसन न होणं, बदललेलं राजकारण आणि त्यानंतर नव्या नेतृत्वाचे उदय या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे काय करणार हा प्रश्न गेली 5 वर्ष त्यांच्या समर्थकांसह अनेकांना भेडसावत होता, छळत होता। गोपीनाथ गडावरती त्या जायच्या, भगवान बाबांकडे जायच्या, तलवार म्यानातून काढणार असं वाटायचं आणि पंकजा मुंडे तलवार म्यान करायच्या। कधी छगन भुजबळांनी त्यांच्या वतीने त्यांची खतखत बोलून दाखवली, खडसे सुद्धा मागे राहिले नाहीत, जानकर सुद्धा पंकजा मुंडेंच्या रागाला वाट करून देण्यासाठी त्यांच्या जोडीला उभे राहायचे। पण असं असलं तरी सुद्धा पंकजा मुंडे यांनी या 5 वर्षामध्ये अंगार आहे हे नक्कीच दाखवलं, धुसमुसता अंगार आहे, धुम्मस आहे हे नक्कीच दाखवलं, पण प्रत्यक्ष वणवा पेटू दिला नाही। आणि त्याचं फळ म्हणून की काय, लोकसभेमध्ये यावेळी त्यांना तिकीट मिळालं, निवडणुकीला त्या उभ्या राहिल्या, कठोर कडवी लढत झाली आणि बदललेल्या सामाजिक राजकारणामुळे आणि अन्य काही घटकांमुळे सुद्धा त्यांचा विजय काही होऊ शकला नाही आणि आता त्या विधान परिषदेवरती आमदार होत आहेत। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आजचा हाच विषय घेऊन पंकजा मुंडे यांच्या विधान परिषदेवर जाण्यामागची 5 कारणं हा विषय घेऊन मी तुमच्या सोबत आहे पुढारी न्यूजच्या YouTube चॅनलवरच्या या आपल्या चर्चा तर होणारच या कार्यक्रमात। आणि चर्चा का होऊ नये, पंकजा मुंडे कोणी सर्वसाधारण नेत्री नाही आहेत, मोठ्या नेत्या आहेत। मराठवाडा आहे त्यांचं कार्यक्षेत्र आहे, बीड हे त्यांचं धर्मक्षेत्र आहे, परळी हा त्यांचा जीव आहे आणि महाराष्ट्रावर त्यांचा जीव आहे। आणि अशा पंकजा मुंडे आता राज्याच्या राजकारणामध्ये आधी त्या सामाजिक पातळीवरती आक्रमक होत्या, ॲक्टिव्ह होत्या, मात्र आता त्या विधान परिषदेच्या माध्यमातून प्रत्यक्ष विधिमंडळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत, त्यांची भाषणं ऐकायला मिळणार आहेत। त्या विधान परिषदेत म्हणजे अप्पर हाऊसवरती जाणार आहेत। पण मी जसं अगदी सुरुवात सुद्धा केली होती, हा प्रवास सोपा नव्हता आणि आत्ता सुद्धा त्यांचं विधान परिषदेवर जाणं याला आपल्याला साधं सुधं भाजप पक्षश्रेष्ठींनी ठरवलं, त्यांना निवडलं आणि त्यांना पाठवलं असं बघता येणार नाही। आणि म्हणूनच ही चर्चा आहे, चर्चा तर होणारच मध्ये। 5 कारणं जी आम्हाला तरी वाटतं जी तुमच्यासमोर मांडली पाहिजेत, त्या 5 कारणांचा उल्लेख आपण करणार आहोत। एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विजनवाद संपला। मगाशी मी अगदी ज्याचा थोडासा उल्लेख केला होता, पंकजा मुंडे यांनी सुरुवातीपासूनच त्यांची विधानं धाडसी होती, नेतृत्वाला आव्हान देणारी होती। मग ते विधान अगदी मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे इथपासून ते वेळोवेळी भाजपवरती थेट टीका न करता कधी गोपीनाथ मुंडेंचा वारसा, स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींचा वारसा दाखवत, कधी आपल्या समाजाची कळवळ दाखवत, कधी कधी मनातली खतखत दाखवत का होईना, पण त्यांनी आपला राग व्यक्त करत होता। भल्या बुऱ्या कशाही प्रकारे असेल, मात्र ज्या काळामध्ये शांततेनं घ्यायचं असतं त्यावेळी पंकजा मुंडे यांचा हा आक्रमकपणा सुद्धा कदाचित श्रेष्ठींना रुचला नसावा। आणि त्यामुळे 2019च्या पराभव, ज्या पराभवाबद्दल आजही म्हटलं जातं की तो पराभव निवडणुकीतल्या कर्तृत्वानं नव्हता, म्हणजे समोरचा एक मजबूत उमेदवार आहे त्याने आपल्याला पाडलं इतकाच अर्थ नव्हता, तर त्यांना पाडण्यात आलं होतं। एक माणूस पडतो आणि एक पाडण्यात येतो, तसं त्यांना पाडण्यात आलं अशी चर्चा अगदी आजतागायत चालू होती। जे काही असो, ही शिक्षा होती का किंवा काय याचं कधीच अधिकृत स्पष्टीकरण येणार नाही ना, कधी पंकजा मुंडे त्याबद्दल बोललेले आहेत। पण एक मात्र नक्की, हा जो काही विजनवास होता राजकारणातला, समोर त्यांची ताई सुद्धा संसदेत जाऊन आली, मात्र या सगळ्या काळामध्ये फक्त आपल्याला संघटनात्मक पातळीला राहावं लागतंय याची वेदना त्यांच्या मनात नव्हतीच असं नक्की खात्रीने म्हणता येणार नाही। हा विजनवास संपवायचा होता आणि पक्षश्रेष्ठींना सुद्धा ते दिसून आलं। शेवटी असं आहे की कुणावरती किती खट्टू व्हायचं आणि किती त्या व्यक्तीला शिक्षा करायची म्हणा, शिक्षा शब्द जरा थोडासा श्रूड असेल, आपण त्याला असं म्हणू की एक प्रकारचा धडा देण्याचा मुद्दा असेल तर तो तेवढ्यापुरता द्यायचा असतो, तर त्या व्यक्तीला पुन्हा उचलून घ्यायचं असतं आणि त्या दृष्टीने कदाचित हे पाऊल असेल आणि त्यामुळे पंकजा मुंडे या आता राजकारणात परत आहेत। त्यामुळे पहिला मुद्दा आहे विजनवास संपला। दुसरा मुद्दा आहे आत्ताची सामाजिक राजकीय गणित आणि भूमिका। आपण पाहतोय मराठवाड्यामध्ये
मराठा आणि ओबीसी यांच्यामधला एक वाद, जो सुरुवातीला वाद नव्हता, एक मागणी होती, मराठ्यांची मागणी, जरांगे पाटील त्याचं नेतृत्व आणि नायक, मराठ्यांचा 50% आत ओबीसी मध्ये सरसकट सगळ्या सोयऱ्यांसकट समावेश करा, ही त्यांची स्पष्टपणे मागणी होती. तोपर्यंत ठीक होतं. सुरुवातीला त्या मागणीला असताना सुद्धा मध्येच सरकार सुद्धा सांगायचं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. मग जरांगे आक्रमक झाले, मराठा आरक्षणवादी आक्रमक झाले, ते म्हणायला लागले आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे, दरवेळी धक्का देणार नाही अशी भाषा करू नका. त्यानंतर ओबीसीच्या खेम्यामध्ये जरा गडबड व्हायला लागली, त्यांना धक्के बसू लागले, त्यांना वाटलं की खरंच असं झालं तर काय, आणि या दृष्टीने ओबीसी आक्रमक झाले. मग आपल्याला सुरुवातीला छगन भुजबळ सुद्धा दिसले, ते आता अगदी लक्ष्मण हाकेंपर्यंत हा सगळा प्रवास आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्याची अंतिम परिणती ही लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्याला बघायला मिळालं की भाजप महायुतीला मराठवाड्यात बसलेले धक्के आणि दणके याच्यामुळे ते दिसून आलं. आणि याचा फटका हा स्पष्टपणे पंकजा मुंडेंना सुद्धा बसल्याचं मानलं जात आहे. आता अशा स्थितीत भाजप पक्षश्रेष्ठींनी त्याची सुद्धा दखल घेतली आणि ती घेणं भाग होतं. भाजपचा बेस हा नेहमीच त्यांचं जे प्रसिद्ध माधव माळी धनगर वंजारी अशा प्रकारे कॉम्बिनेशन त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रामुख्याने आपण ओबीसी म्हणूया. त्या ओबीसीच्या पायावरती भाजप उभा राहिलेला आणि म्हणून दरवेळी त्यांनी म्हटलेले की ओबीसी हा आमचा डीएनए आहे. त्यांनी कुठल्याही समाजाचं नाव नाही घेतलं कधी, पण ओबीसी हा आमचा डीएनए आहे हे वेळोवेळी म्हटलेलं आहे. इतकं की जेव्हा ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागण्याच्या बाबतीत कायदेशीर पेच तयार झाला, तेव्हा भाजपनं सगळ्यात आधी आम्ही नियमाप्रमाणे सरसकट भाजप पक्ष म्हणून आम्ही काय 25% जो काही आकडा जे काही पर्सेंटेज आहे त्यानुसार आम्ही ओबीसीना आरक्षण देऊ, आमचे उमेदवार ओबीसी असतील असं त्यांनी स्पष्ट जाहीर केलं होतं. हे लक्षात घेता महाराष्ट्रातलं किंवा मराठवाड्यातलं हे जातीय ध्रुवीकरण होतच असेल आणि ते अपरिहार्य असेल, तर मराठा समाज आपल्यापासून थोडा दुरावत असेल, तर किमान हक्काचा ओबीसी तरी दुरावायला नको असेल, तर मात्र त्यांच्यातल्या नेतृत्वाला आपल्याला वाव द्यावा लागेल. त्यांना बाजूला ठेवून चालणार नाही, खास करून जर का त्या पंकजा मुंडेंसारख्या लोकनेत्री असतील. आणि म्हणून पंकजा मुंडे यांच्या या राजकीय पुनर्वसनामागे हाही मुद्दा आहे की जर का असं खरंच होत असेल महाराष्ट्रामध्ये भाजपसाठी खास करून, तर आपला ओबीसी जो डीएनए आहे त्याला दूर करून चालणार नाही. आणि त्या ओबीसी चेहऱ्यांपैकी प्रमुख चेहरा भाजपकडचा हा निसंशय पंकजा मुंडेंचा आहे. आणि त्यामुळे पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा सामावून घेतलं जातंय, पुन्हा एकदा पुनर्वसन करून दिलं जातंय. एक तर त्यांना तिकीट देण्यात आलंच होतं, मात्र ते हरल्यानंतरच्या या गोष्टी आपण पुनर्वसन म्हणून बघतोय, ते आपल्याला बघावं लागेल. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे कोणताही पक्ष आणि खास करून भाजप, ज्याच्याबद्दल थोडं कौतुकाने बोलायला हवं, ते म्हणजे भाजप दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळीपर्यंत नेहमी प्रयत्न करत असतो. पहिली फळी असते, मग ती अटल बिहारी वाजपेयींची, अडवाणींची, मग सुषमा स्वराज, अडवाणी, आपल्याला स्वर्गीय जेटली सुद्धा आपल्याला बघायला मिळतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा येतात, त्यांच्याकडची त्यांची पुढची पिढी तयार होत असते, तेच तयार करत असतात. महाराष्ट्रात सुद्धा ही प्रक्रिया अखंडपणे चालू होती. मात्र काही माणसं यामध्ये या प्रक्रियेमध्ये काही विविध राजकीय कारणांमुळे असतील, पण ती त्या स्ट्रीममधून त्या सगळ्या प्रवाहातून थोडीशी दूर करण्यात आली, व्हावी लागली. जसं की विनोद तावडे, जसं की पंकजा मुंडे, जसं की एकनाथ खडसे, त्यांना तर पक्षच त्यांनी बदलला, पण त्याच्यामागची कारणं ही अशीच होती. खास करून आपण जरा थोडंसं 50च्या आसपासच्या नेत्यांबद्दल बोलतोय, त्यामुळे मी खडसेंना लगेच त्यामध्ये धरणार नाही, पण विनोद तावडे आहेत, पंकजा मुंडे आहेत, काही प्रमाणात बावनकुळेंबद्दल सुद्धा म्हणता येईल. आणि या सगळ्याची जी काही राजकीय कारणं असतील, जी काही जणांना न सांगता सुद्धा कळणारी आहेत, त्यामध्ये सुद्धा शेवटी महाराष्ट्राचं राजकारण पक्ष म्हणून पुढे नेत असताना ज्यांच्या पायावरती हा पक्ष आहे, शेवटी आलेले जातील सुद्धा कदाचित. महाराष्ट्रामधलं जे राजकारण सध्या फिरतंय महाविकास आघाडीच्या बाबतीत, असाच प्रवाह राहिला तर कदाचित भाजपमध्ये आलेले आज फिरतील, पण भाजपचे जे मूळचे त्यांना तरी धरून राहायला हवं. आणि ती कोणती पिढी, तर ही दुसरी पिढी, दुसरी फळी. आणि या फळीतील सुद्धा पुन्हा बेनीच्या उमेदवार शिलेदार या पंकजा मुंडे असल्यामुळे, आणि मी पहिला मुद्दा सांगितल्याप्रमाणे त्यांचा विजनवास होता तेवढा दिलेला आहे, आता त्यांना पुन्हा मेनस्ट्रीममध्ये आणण्यासाठी ही फळी, दुसरी फळी तयार करण्यासाठी जी आधीपासून होती तिचं पुनरुज्जीवन करण्यासाठी सुद्धा पंकजा मुंडे या असणं भाग होतं, गरजेचं होतं. आणि त्यासाठी पंकजा मुंडेंना इथे आणण्यात आलेला हा आपला तिसरा मुद्दा आहे. एक अतिशय वेगळा मुद्दा आहे हा. थोडासा तुम्ही म्हणाल की थोडासा खेचून घेतलेला मुद्दा आहे, तर ते खरं आहे, थोडासा खेचूनच घेतलेला मुद्दा आहे. थोडासा लगेच त्याला तर्क मी नाही म्हणणार, मी थोड्याशा पॉलिटिकल इमॅजिनेशन असं म्हणेन. सुप्रिया सुळेंचा उदय आपल्याला यासाठी बघावा लागतो. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्तम परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळाला. आणि आता अजित पवार नसल्यामुळे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख चेहरा या सुप्रिया सुळे निसंशयपणे असतील. त्यांना त्यांची स्वीकारार्हता सुद्धा पाहायला मिळाली.
त्यांचं नेटवर्क सुद्धा बघायला मिळालं आणि यापुढच्या या विधानसभा निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचा शरद पवारांखालोखालचा प्रमुख चेहरा लोकांपर्यंत जाणार असेल असं बघायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको। आणि अशावेळी तुम्हाला एक नेत्री एखाद्या पक्षातून उभी राहत असताना त्याला पुन्हा बाकीचे सगळे आयाम आहेत, महिला आहेत, जी राष्ट्रवादीची आणि शरद पवारांची मराठा स्ट्रॉंगमॅन अशी भूमिका आहे, त्यांच्या त्या कन्या आहेत, या सगळ्या शेडसकट सुप्रिया सुळेंचा उदय पाहत असताना त्यांच्या समोर सुद्धा तुम्हाला पर्सन टू पर्सन जेव्हा लढाई करावी लागेल त्यावेळी सुप्रियांसमोर उत्तर द्यायला भाजपतर्फे आहे कोण? अशा वेळी सुद्धा महिला नेत्री म्हणून कदाचित पंकजा मुंडे या उभ्या होतील। मराठा राष्ट्रवादी काँग्रेस एक साधारण बघितलं जातं, हे जसंच्या तसं नाहीये, मराठा मानलं जातं, आयडेंटिटी मराठा मानली जाते शरद पवारांची राष्ट्रवादीची, त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे, त्यांच्या सोबत त्यांच्या समोर ओबीसी नेतृत्व महिला पंकजा मुंडे भाजपतर्फे। हे थोडंसं तुम्हाला कदाचित वाटेल फारफेच्ड आहे, पण ते खरंच फारफेच्ड आहे आणि ते तुम्हाला त्या अर्थानं समजून घ्यावं लागेल। मला उद्या भविष्यात सुप्रिया सुळेंच्या मुद्द्यांना काउंटर करताना पंकजा मुंडे दिसल्या तर आश्चर्य वाटणार नाही। हा आपला चौथा मुद्दा। आणि पाचवा मुद्दा, पंकजा मुंडे यांनी त्यांना जेव्हा विधान परिषदेमध्ये त्यांना पाठवलं जातं हे स्पष्ट झाल्यानंतर अतिशय आनंदानं, चेहऱ्यावरती अतिशय आनंदानं त्यांनी या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की मला राज्यात काम करायचं आहे। याचा अर्थ असा की पंकजा मुंडे यांनी केंद्रात जावं अशी अनेकांची जरी इच्छा असली आणि ती अतिशय चांगल्या भावनेने असली, कारण अनेक चांगल्या मराठी नेत्यांना केंद्रामध्ये घेण्याचा प्रयत्न यावेळी होत होता, आपण पाहिलं जसं की सुधीर मुनगंटीवार हे नाव पटकन मला आठवलं म्हणून, अन्य नेत्यांची चर्चा होते, फडणवीसांना अर्थमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री सारखं अतिशय महत्त्वाचं पहिल्या 5 पोर्टफोलिओपैकी एक पोर्टफोलिओ असलेला खातं देण्यात येणार अशी चर्चा 2019 पासून आपण ऐकतोय। अशावेळी पंकजा मुंडेंना सुद्धा केंद्रात घेतलं जाईल। त्या भाजप युमोच्या मोठ्या पदावरती गेल्याच त्या संघटनावरती आहेत, ते राजकीय पक्षाच्या पातळीला भाजपच्या आजही त्या केंद्रीय पातळीवरती आहे। अशावेळी त्यांना केंद्रात घेतलं जाणं त्या अर्थानं स्वाभाविक ठरलं असतं, राज्यसभेवरती सुद्धा त्यांना आणलं असतं। पण पंकजा मुंडे जेव्हा म्हणतात की आपल्याला रस हा महाराष्ट्रातच आहे, राज्यातच आहे आणि तिथे त्यांना विधान परिषदेवर पाठवलं जातं, याचाच अर्थ समसमायोग ज्याला म्हणतात, विन विन सिच्युएशन। पंकजा मुंडेंना राज्यात थांबायचं होतं, त्याची दखल राज्यामध्ये कशी घेतली गेली मला कल्पना नाही, मात्र त्यांच्या या इच्छेची दखल केंद्रात तशीच घेतली। केंद्राला सुद्धा तशीच अपेक्षा होती की पंकजा मुंडेंनी राज्यात थांबावं फॉर व्हेरियस रिझन्स। दुसरी फळी ओबीसी मराठा राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रिया सुळे, बॅलन्स ऑफ पॉवर, दुसरी फळी राजकारणातली भाजपमधली, या सगळ्या कारणांमुळे पंकजा मुंडे आता त्यांना महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेवर पाठवलं जात आहे। त्यामुळे आता हा सामना सेट झालेला आहे। हा सामना पक्षांतर्गत असेल, हा सामना विरोधी पक्ष, सत्ताधारी आणि विरोधकांमधला असेल आणि हा सामना महाराष्ट्र नावाच्या सुद्धा बुद्धिबळाच्या, राजकीय बुद्धिबळाच्या पटावरती रंगलेला असेल आणि त्याच्यामध्ये आता पंकजा मुंडे ऍक्टिव्ह बघायला मिळत आहेत। हे एका अर्थानं चांगली सुद्धा गोष्ट आहे। कोण कोणत्या पक्षात आहे महत्त्वाचं नाही, मात्र चांगले नेते, महत्त्वाचे नेते राहिले पाहिजेत, बोलले पाहिजेत, त्यांचं राजकीय राजकारण त्यांचं पुढे गेलं पाहिजे, जेणेकरून शेवटी महाराष्ट्रातलं नेतृत्व उभं राहतं, सर्व समाज घटकांना न्याय मिळतो आणि एक रसरशीत अशा राजकारणाची प्रक्रिया आपल्याला बघायला मिळते। पंकजा मुंडे यांच्या विधान परिषदेवर जाण्यामुळे आपल्याला ती तशी बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे स्पष्टीकरण तुम्हाला पटतायत का जरूर सांगा, कमेंट सेक्शनमध्ये आम्ही तुमच्या कमेंट्स वाचत असतो। पुढारी न्यूज हा यूट्यूब, इंस्टाग्राम आणि एक्स, फेसबुक या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आहे। सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला। मी स्वतः एक्स प्लॅटफॉर्म म्हणजे ट्विटर आणि फेसबुकवर ॲक्टिव्ह असतो, मला तुम्ही फॉलो करू शकता, कमेंट करू शकता, प्रश्न विचारू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढारी न्यूज रोज पाहायला विसरू नका। धन्यवाद।